9 जानेवारी 2026 या दिवशी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले आपल्या आंबेगाव तालुक्यात भीमाशंकर मंदिराचा सभागृह कामाचा शुभारंभ झाला व मंदिर 3 महिने भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले। मंदिर बंद नंतर भाविक व पर्यटक यांची पावले कुठेतरी भीमाशंकरच्या दिशेने येताना पूर्णपणे थांबली असं चित्र पाहायला मिळाले। याचा फटका मात्र स्थानिक छोटे मोठे व्यावसायिक यांना बसला आहे। अतिशय दुर्गम आदिवासी भागात असलेले हे भीमाशंकर मंदिर, त्यावर ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था पूर्णपणे अवलंबून असते। भात शेती, हिरडा हा मुख्य व्यवसाय म्हणून आदिवासी भागाची ओळख आहे। त्यावर आपल्या कुटुंबाची उपजीविका ते पूर्ण करू शकतात। मात्र वाईट वाटतं त्या भीमाशंकर अभयारण्यात असलेल्या वन्यजीवाचं, त्यात मानवी जीवावर अवलंबून असलेले वानर या प्रजातीचं। 1 महिना झाला मंदिर बंद होऊन, आता मात्र वानरांवरती पूर्णपणे उपासमारीची वेळ आली आहे। हे लक्षात येताच आपल्या तालुक्यातील अत्यंत दानशूर व्यक्तिमत्व असलेले जनसेवक रमेश भाऊ येवले यांच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबियांनी मात्र वन्यजीवाप्रती आत्मीयता दाखवत 1 आठवडा पुरेल एवढा अन्नपाण्याची व्यवस्था भीमाशंकर येथे जाऊन करण्यात आली। रमेश भाऊ हे नेहमीच सेवा कार्यात अग्रभागी दिसतात, परंतु सेवा कार्यात आज कुटुंब देखील कुठं कमी नाही याची प्रतीती समाजापुढे आली आहे। शिवाजीराव येवले, रसिकाताई येवले, शांताबाई येवले, अमोल शेवाळे, तुषार पोखरकर, ओंकार अरगडे, यशवर्धन येवले, सनी लांडे आदी उपस्थित होते। तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा। स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज। आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार। आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54।